नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे। त्या योजनेचे नाव महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2024 असे आहे। आता त्यासंबंधी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, नेमकं पात्रता काय आहे याविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे, ज्याचे नाव लेक लाडकी योजना 2024 आहे। या योजनेद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या मुलींना सरकार आर्थिक मदत करेल। महाराष्ट्र लेक लाडकी योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन मुलीच्या जन्मापासून तिच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदत करेल। ही आर्थिक मदत मुलगी 18 वर्षाची पूर्ण होईपर्यंत सरकारकडून दिली जाईल, जे वर्ग श्रेणीनुसार वेगवेगळ्या वयोगटात दिले जातील। लेक लाडकी योजना विशेषतः मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे। याद्वारे गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत देऊन महिला सक्षमीकरणाला चालना मिळू शकते। या योजनेचा लाभ कसा मिळवावा, कोण पात्र असेल, या सर्व माहितीसाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावाच लागेल। लेक लाडकी योजनेचा शुभारंभ अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023-24 या वर्षाच्या विधानसभेतील अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान मुलींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनातर्फे जाहीर केला आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना लाभ दिला जाणार आहे। मुलीच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत 5 हप्त्यांमध्ये सरकार आर्थिक मदत करेल। आर्थिक मदत मिळाल्यानंतर तुमच्या मुलीच्या शिक्षणात कोणतीही अडचण येणार नाही, त्यामुळे समाजातील मुलींबाबतची नकारात्मक विचारसरणी बदलू शकते। महाराष्ट्र लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून मुलींचा सामाजिक स्तर सुधारू शकतो आणि भ्रूण हत्येसारख्या गुन्ह्यांना आळा बसेल। लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलगी 18 वर्षाची झाल्यावर सरकारकडून एकरकमी 75,000 रुपये दिले जातील। मुलींचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी ही योजना प्रभावी ठरणार आहे। तसेच मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देखील दिले जाईल। लेक लाडकी योजनेचे उद्दिष्ट नेमकं काय आहे हे आपण जाणून घेऊया। महाराष्ट्र शासनाची लेक लाडकी योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलीच्या जन्मापासून तिच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदत करणे हाच होय, जेणेकरून समाजात मुलींबद्दल निर्माण झालेली नकारात्मक विचारसरणी बदलता येईल आणि भ्रूण हत्येसारखे गुन्हे थांबू शकतील। या योजनेच्या माध्यमातून मुलींना 5 श्रेणींमध्ये आर्थिक निधी दिला जाणार आहे। मुलीच्या जन्मापासून तिच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदत महाराष्ट्र सरकारकडून केली जाणार आहे। लाभार्थी मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिला पुढील शिक्षणासाठी 75,000 रुपये दिले जातील, जेणेकरून मुलीला उच्च शिक्षण देता येईल, त्यांचे भविष्य उज्ज्वल करता येईल। आता योजनेत आर्थिक मदत कशी दिली जाईल ते सविस्तर जाणून घेऊया। लाडकी योजनेद्वारे महाराष्ट्राचा लेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलगी जन्माला आल्यास त्या मुलीला 5,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल। त्यानंतर जेव्हा मुलगी शाळेत जायला लागेल तेव्हा प्रथम श्रेणीत 4,000 रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून दिली जाणार आहे। 6व्या वर्गात प्रवेश घेतल्यावर मुलीला 6,000 रुपयांची मदत दिली जाईल। 11वीत प्रवेश करणाऱ्या मुलीला 8,000 रुपये दिले जातील। मुलगी 18 वर्षे वयाची झाल्यावर तिला एकरकमी 75,000 रुपये शासनाकडून दिले जातील। ही रक्कम मुलीच्या लग्नासाठी वापरली जाऊ शकते। राज्यात ही योजना राबवून मुलींना स्वावलंबी आणि सक्षम केले जाईल। लेक लाडकी योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी शासनाकडून लवकरात लवकर मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या जातील। आता महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये काय आहे हे बघूया। लेक लाडकी योजनेअंतर्गत गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना लाभ दिला जाणार आहे। या योजनेच्या माध्यमातून जन्मापासून ते शिक्षणापर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे। पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबात मुलीच्या जन्मावर 5,000 रुपयांची मदत दिली जाईल। मुलगी शाळेत गेल्यावर तिला पहिलीच्या वर्गात 4,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल। इयत्ता 6वी मध्ये प्रवेश केल्यावर 6,000 रुपयांची मदत दिली जाईल। त्याचवेळी जेव्हा ती 11वीत येईल तेव्हा त्या मुलीला 8,000 रुपयांची मदत मिळेल। याशिवाय मुलगी 18 वर्षाची झाल्यावर तिला 75,000 रुपयांची एकरकमी सरकारकडून मदत दिली जाईल। या आर्थिक मदतीचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या पालकांचे बँक खाते असणे आवश्यक आहे। ही मदत मिळाल्यानंतर कुटुंबाला आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही। मुलीचा जन्म सरकारी दवाखान्यात झाला पाहिजे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या जन्मापासून अर्ज करावा लागतो। गरीब कुटुंबात मुलगी जन्माला येणे हे ओझे मानले जाणार नाही। ही योजना राज्यातील जवळच्या कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत देऊन भविष्य उज्ज्वल करेल।
समाजातील मुलींवर असमानता दूर करता येईल आणि या योजनेमुळे राज्यातील मुलींबाबत सकारात्मक विचार विकसित होईल। आता लेक लाडकी योजना 2024 साठी पात्रता काय आहे हे जाणून घेऊया। महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा असणे आवश्यक आहे। लेक लाडकी योजनेसाठी राज्यातील फक्त मुलीच पात्र असतील। राज्यातील पिवळे आणि केशरी शिधापत्रिका असलेल्या मुलींचीच कुटुंबे या योजनेसाठी पात्र असतील। लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे बँक खाते असणे आवश्यक आहे। वयाच्या 18 वर्षापर्यंत या योजनेचा लाभ दिला जाईल। आता आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ते बघूया। पालकांचे आधार कार्ड, मुलीचे जन्म प्रमाणपत्र, पिवळे आणि केशरी रेशन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, मोबाईल नंबर, बँक खाते विवरण आणि पासपोर्ट आकाराचा फोटो। आता महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2024 अंतर्गत अर्ज कसा करावा हे बघूया। आता आपण आत्ताच जाणून घेतले की महाराष्ट्र सरकारने वार्षिक अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील मुलींसाठी महाराष्ट्र लेक लाडकी योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे। मात्र राज्यात ही योजना अद्यापही सरकारने लागू केलेली नाही। ही योजना सरकारकडून लवकरच लागू करण्यात येणार आहे। त्यामुळे या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची माहिती देखील सार्वजनिक करण्यात येणार आहे। आतासाठी तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल। लेक लाडकी योजनेअंतर्गत ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्जासंबंधित माहिती सरकार लवकरच देणार आहे। त्यामुळे तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढची नवीन आलेली माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात लवकर पोहोचेल। पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।